अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बसती होय त्याची मनोरथ पूर्ती तेची निष्काम भक्ताप्रती केवळ प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राज्य प्रमोदी यांच्या घरी बेसली समर्थाची सारी भक्त मंडळी. विशिष्ट साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पादला त्याच दिवशी राजा आदरतेचा केला की त्या सेवेक पारसी आला होता. दर्शनास येथे येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते. एके हारी दोघांचे बेसून येथे वरी तिसरेवरी बेसले आपण पाहुणी समर्थाची ते उपद्यासी वाटे. सहज साहेबांनी प्रश्न केला. सहज आपण आला कुठून? स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले. त्या लागून आम्ही कर्दळीवाणातून प्रथम प्रारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दक्षिणाकडे देखील पूर्व बांगलादेश समग्र आम्ही ऐसे पाहिले घेतले. कालीचे दर्शन पाहिले. गंगा तटक पावन तर ते गेलो ना हरिद्वारी प्रति गेलो. मग पुढे पाहिले केदारेश्वर हिंद तीर्थे समग्र पदार नगरे आम्ही देखील. मग ते तुम्ही सहज गती पादलो गोदत्ता प्रति महाप्रज्ञाती गुणांतरी वनिली केले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादची पादलो. येऊन या मंगळवेळेस बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छेत तेथे राहिलो. नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले. आमच्या इतर काही दिवस राहिलो. तेथून या स्वच्छेने केवळ मग पाहिले मूळ देशी सकळ सोलापुरी पादलो. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. ते पासून या नगरात आनंद आनंदत ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून या 10 वर्षे मंगळवेळाप्रती राहिले. स्वामी राज्य ती बरी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता सागत पराली गावी प्रिय तिरुमार कमरेवरील घेऊन करो दर्शन तिथे राहती. श्री स्वामीचे पुत्र सारामृत गाना प्राप्त कथा समस्त आनंद पुत्री 14 तुझे अध्याय गोडा. श्री स्वामीचे पुत्र सारामृत अध्याय श्री अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जगती स्वामी चरणी जयांची भक्ती ध्यानाची काही पूर्णावृत्ती पद पावती केवळ निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार द्यावी. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळे सोडिले. मोळा माझी वास्तव्य करिता पाठवळ झाले. भक्त तेथेची संकल्प वृत्त अल्पमती केळवरून सेवेकमनी स्वामीची टोळ जात अक्कलकोटासी अर्धमार्गावून टोळासी मागे प्रतिभाग पडे. टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठणे. बोधवारशिले सेवेकरांनी परिणाच मांडले. त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामाद्वारी बेसले येथे राजू स्वैच्छेने. तेथे एक विद्य तो करी त्यांची थट्टा. परी काय चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्ण पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पा चक्राकृती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योगायोगातिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सन्नाते. त्यांची देखण्या भक्ती स्वामी तेथे पूजन करते. तेव्हा चोळप्पाची शक्ती आनंद झाला पोचळ. ते पाचून जाण्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस जाकरी चोळप्पा करी अधिकारी. तेव्हा राजपद अधिकारी मोलाची लोकांनी बरी. दक्ष सुनी कारभारी परज्ञानी असतीचे. चोळप्पाच्या प्रति आले कुणी एक येथे लोकांचे कार गावी. 3 गावात माझ बसले. लोक माझी बसली माझ निरूपाचे कळारंत की आपल्या नगरात तेथील विद्यात बांधले बाटलेचे गुणराव बोलले काय माने. गावात तेथे एवढे 5 दिवस झाले. बरी आमश्रुत पायी आज बरी झाले नाही. गावनी लवलारी विठुराई बऱ्या बरी ते केवळ अंतर्ज्ञानी शिवार्थ एक गाणी. हे सत्तरी एवढी आता सत्य दर्शना गावून पाठवी माने निघाले. जोठी येथे मूर्ती पुढे ठेवली. सकल सपाची तीर्थ झाली. मती गोगली रायांची गोलपटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती करून गेली दुरी. चरणी भक्ती बळजळली ते सकळ सभा आनंदली. समस्ते पावले वंदली. षोडोपचारे पूजली. स्वामी मूर्ती रूपराय. श्री स्वामीचे सारामृते नाना प्रभू समस्त प्रेम श्री स्वामीचे